बायबल असं सांगतं, देवाचं प्रेम कधीच बदलत नाही. हालेलुया. देवाचं प्रेम कधीच बदलत. किती जणांनी देवाचं प्रेम अनुभवलं आहे की देवाचं प्रेम कधीच बदलत नाही. हालेलुया. आज एक सुंदर लव्ह स्टोरी आपण बघणार आहोत. एक प्रेम कहाणी जी देवाची आणि मनुष्याची आहे. हालेलुया. मी कधीही वचन सुरू करायच्या आधी देवाला गौरव देऊ इच्छिते. खूप सुंदर आराधनेचा आपण अनुभव घेतला. बऱ्याच लोकांनी आजचा दिवस मिस केलाय, पण बरेच लोक उद्या आणि परवा आशीर्वादित होणार आहेत. आज देखील आशीर्वादित होणार आहेत. हालेलुया. 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 मला तुमच्याकडनं हवा आहे. उंच स्वरात प्रियांनो. हालेलुया. हात उभारून हालेलुया. हालेलुया. यस लॉर्ड. हालेलुया. आमेन. तुम्हाला माहितीये, पेत्र येशू बरोबर होता. पेत्र येशू बरोबर होता. पेत्र येशूवर प्रेम पण करायचा. पेत्राने येशूने केलेले सर्व चमत्कार पाहिले. पेत्राने त्या सगळ्या गोष्टी येशू बरोबर केल्या ज्या येशू करत होता. येशू बरोबर जेवला, येशू बरोबर झोपला, येशू बरोबर प्रार्थना केली. तरी पण जेव्हा एक समय आला, एक असा क्षण आला की पेत्र पडला. सगळ्यांचं लक्ष आहे. हालेलुया. एक वेळ आली की येशू बरोबर राहणारा शिष्य पडला. त्याने येशूला नाकारलं. वाचूया. थँक यू होली स्पिरिट. मत्ती 26:69. कोणीतरी शास्त्र भाग काढेल आणि माझ्यासाठी वाचेल. हवं असेल तर एक जण व्यक्ती पुढे या, ज्यांचं वाचणं व्यवस्थित असेल. त्यांना एक माईक द्या, इथे चेअर घेऊन बसतील. ज्यांना पटकन अध्याय काढता येतील. कम ऑन फास्ट. पास्टर सुवार्ता तुम्ही करू शकता तर पटकन पुढे या आणि वाचूया, कारण आपल्याकडे आधीच वेळ फार कमी आहे. मत्ती रचित सुसमाचार त्याचा 26 अध्याय 69. मी ऐकते. इकडे या. इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तू ही गालिली येशू बरोबर होतास. पुढे. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. पेत्र येशू बरोबर होता. पेत्र येशू बरोबर राहिला. पेत्र येशू बरोबर झोपला. पेत्राने येशूच्या प्रेमाचा महान अनुभव घेतला. पेत्राने येशूचे महान महान आश्चर्य पाहिले. पण एक असा समय आला की येशू बरोबर राहणारा येशूचा शिष्य तो म्हणतो,
तू काय बडबडत आहेस? ती एक मुलगी म्हणती, कारण काय, ही जी वेळ आहे ना, ही वेळ घाताची वेळ आहे. ही वेळ कशी आहे, जर तुम्ही येशू बरोबर असाल तर तुम्हाला धरून नेण्यात येईल. ही वेळ कशी आहे, ही धोक्याची वेळ आहे, कारण येशूला पकडण्यात आलेला आहे. हालेलुया. आणि एक मुलगी आता पेत्राला येऊन म्हणते, तू पण तर येशू बरोबर होता ना, तू त्याच्या बरोबरच होता, मी तुला अनेकदा त्याच्या बरोबर पाहिलंय. तर तो काय उत्तर देतो, येशूचा शिष्य काय उत्तर देतो ऐका. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून त्यातल्या लोकांस म्हटले, हा नासोरी येशू बरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. मी त्या मनुष्याला, ओहो, कळतंय तुम्हाला? पुन्हा एकदा नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते. हालेलुया. तेव्हा तो शापोच्चार करून व शपथा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तुम्ही बघा तिथे घडलेली घटना. तो आता इतक्या म्हणतो, अरे खरंच शपथ मी नाही ओळखत त्याला. काय बोलताय तुम्ही, पागल झाले का तुम्ही? तुमचे डोळे बघा, तपासून या. मी इकडे होतो, मी माझ्या बायकोकडे होतो, मी समुद्रकिनारी मच्छी पकडत होतो. तो मनुष्य कोण आहे, तो काय आहे तो? विचार करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर गेली 3 वर्ष राहिली आहेत. 3 वर्षापासून रोज त्या मनुष्याबरोबर तुम्ही राहताय. तो भाकर तोडतोय, तुम्हाला देतोय. जिथं जिथं चालले तो व्यक्ती तुमच्या बरोबर आहे. तुम्ही त्याच्या बरोबर खाताय किंवा तो तुमच्या बरोबर खातोय. तुमचं ओझं उचलतोय. तुम्हाला एक वेळ असं म्हणतो, यार मित्रा, तुला कधी सोडणार नाही मी, तूच खरा आहेस, तू किती चांगला आहेस, मी ओळखलंय तुला. आणि एक वेळ येते, तो म्हणतो, तो मनुष्य मी नाही ओळखत त्याला, मला नाही माहित हा कोण आहे. पेत्र येशू बरोबर राहून येशूला नाकारलं. मैत्री होती त्यांची, घट्ट मैत्री, पण त्याने नाकारलं. माझ्या प्रियांनो, किती अद्भुत काम देवाने आपल्या जीवनात केले असतील. कितीतरी गोष्टीमध्ये परमेश्वराने आपल्याला सोडवलंय, वाचवलंय. पण एक समय येतो, आपण येशूला विसरून जातो काही थोडक्या गोष्टींसाठी. हा पेत्राचा आध्यात्मिक पडणं होतं. पेत्र इथे पडला, पेत्र आत्म्यात पडला. प्रत्येक विश्वासणारा, बायबल सांगतो, कोणी स्थिर नाहीये, कोणी स्थिर राहू शकत नाही, कोणी सदैव पवित्र राहू शकत नाही. पवित्र केवळ एकच आहे, यहोवा परमेश्वर. आणि पेत्राचं पडणं आपण इथे पाहतो. पण तुम्हाला माहितीये, नाकारलेल्याच नंतर बघूया आपण पुढे काय लिहिलंय. जेव्हा पेत्राने 3 वेळा नाकारलं, वाचूया. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. हालेलुया. पेत्र बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. पेत्राला पश्चाताप झाला की मी काय केलंय, मी माझ्या प्रभुजींचा नाकार केला, मी घाबरलो. पेत्र होताच पित्रा, होताच तो घाबरा. म्हणून तर परमेश्वर, पहिले त्याचं नाव काय होतं, शिमोन, भित्रा. पण नंतर देवाने त्याचं नाव पत्रस ठेवलं, धाडसी, चट्टान, दगड. हालेलुया. काही ना काही गुण आपल्यामध्ये पण असतील प्रियांनो. कोणी परफेक्ट नाहीये, पण येशूला त्यांनी फरक पडत नाही. कारण येशू म्हणतो, तू परफेक्ट नसला तरी चालेल, पण तू माझ्यावर प्रीती करणारा राहा. हालेलुया. पेत्र रडू लागला, त्याला दुःख झालं. नाकारलेल्याच आसवांनी
तो येशूलाच पाहत होता. तो नाकारत होता, पण बघा जिथं जिथं तो जायचा तो येशूलाच पाहायला जायचा. इथून नाकारत होता, पण तो जिथं जिथं गेला तो कोणाला पाहत होता? येशूला. कुठे आहेत गुरुजी? काय चाललंय? कोणी धरून नेलंय? मी काय करू शकतो? हालेलुया, हालेलुया. पेत्राचं पडणं आणि देवाचं त्याला उचलणं आणि हा शास्त्र भाग आपल्यासाठी खरोखर आशीर्वादाचा आहे. मी जेव्हा तुमच्याकडे यायच्या आधी प्रार्थनेला गेले तेव्हा परमेश्वराने सांगितलं, अनेक लोक पडलेले आहेत पेत्रासारखे. अनेक लोक माझ्यापासून लांब गेले आणि आता भीती आहे म्हणून ते माझ्या जवळ येत नाहीये. तुम्हाला माहितीये, पहिली भेट जेव्हा पेत्राची आणि येशूची झाली तेव्हा पेत्र मासे पकडत होता. काय करत होता? त्याचं काम करत होता. त्याचा खानदानी बिझनेस तो करत होता, त्याचं काम करत होता. आणि येशू त्याला भेटले आणि म्हटले, मी आजपासून तुला मांस धरणार करील. तू मांस धरशील म्हणजे काय? तू माझ्या राज्यामध्ये लोकांना आणशील. आणि लागलेच त्या क्षणी पेत्राने आपली जाळी खाली टाकली आणि येशू मागे जाऊ लागला. त्या क्षणी कोणताही विचार त्याने केला नाही. याला सुद्धा धाडस लागतं. आज जर आपल्याला येशूने बोलवलं की चल मी तुला निवडलं आहे, तर आपल्याला 1700 कारण आठवतील. हालेलुया. चोरी करायला कारण आहेत, पाप करायला कारण आहेत, लबाड बोलायला कारण आहेत, सगळ्या गोष्टीला कारण आहेत. येशू मागे न यायला सुद्धा लोकांचे कारण आहेत. पण पेत्राच्या जीवनात कारण नसतील अशी गोष्ट नव्हती. पण पेत्राला देवाचं बोलवणं कळालं आणि लागलंच. त्यांनी तिथंच त्याची सर्व चिंता, त्याच्या सर्व गोष्टी तिथंच ठेवल्या आणि येशू मागे गेला. आणि जेव्हा येशूला पकडण्यात आलं, जेव्हा पेत्राने नाकार दिला, तेव्हा आपण पाहतो पेत्र पुन्हा मासे धरत होता. जेव्हा येशू त्याला भेटले तेव्हा पेत्र पुन्हा मासे धरत होता. याचा अर्थ काय? जेव्हा आपण प्रभूला नाकारतो, आपण पूर्वीच्या स्थितीला परत जातो. जेव्हा आपण परमेश्वराची उपस्थिती नाकारतो तेव्हा आपण पूर्वीच्या स्थितीला परत जातो. कधी तुम्ही याचा अनुभव घेतलाय का? जेव्हा तुम्ही रोज परमेश्वराबरोबर बसणं नाकारता, देवाची उपस्थिती नाकारता, प्रार्थना करणं नाकारता, हळूहळू तुमचा अभिषेक कमी होऊ लागतो, तुमच्या समस्या वाढू लागतात, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या व्हायला दिसू लागतात. याचं कारण काय? कुठंतरी नाकारलं आहे. पेत्राला परमेश्वराने जेव्हा बोलवलं, त्याने लागलीच जाळी सोडली आणि येशू मागे चालू लागला. आणि त्याच्यानंतर तो येशू मागेच होता. पण पुन्हा जेव्हा येशूची आणि त्याची भेट झाली पुनरुत्थानानंतर, तेव्हा पेत्र मासे पकडत होता आणि नग्न होता. तो पुन्हा त्याच्या कामात गुंतून गेला. त्याची कॉलिंग विसरला. त्याची परमेश्वराने त्याला कशासाठी बोलवलंय, येशूने त्याला कशासाठी बोलवलंय हे विसरून गेला. पण तुम्हाला सांगते, थँक्यू जीसस. योहान रचित सुसमाचार 21 15 पासून पुढे. संदेश अजून सुरू झालेला नाही. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? हालेलुया. शिमोना, कधीची गोष्ट आता ही? बराच काळ लोटलाय. हालेलुया. पेत्र स्वतःला गिल्ट मध्ये ठेवून येशूपासून लांब पळतोय. दोषी भावना ही देवाकडनं येत नाही प्रियांनो. दोषी भावना ही शैतानाकडनं येते. शैतानाचं काम आहे तुम्हाला दोष लावणं, की तू आता चुका केल्यास,
तू आता देवाकडे जाऊ शकत नाही, तू आता परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसू शकत नाही. आणि सेम पेत्राच्या जीवनात होतं. पण बघा, पेत्र जरी येशूकडे गेला नाही, पण येशू पेत्राकडे गेला. हालेलुया. येशू पेत्राजवळ गेला आणि त्याला पहिला प्रश्न विचारतो, शिमोना, काय तू माझ्यावर प्रीती करतोस का? माझ्या प्रियांनो, बायबल सांगतं धार्मिक 7 वेळास पडेल आणि उठून उभा राहील. हालेलुया. चुका घडतील, चुका होतील, पण जे हृदयात देवाविषयी प्रेम आहे ते कधी कमी होऊ देऊ नका. हालेलुया. तुमचं आणि देवाचं नातं तुमच्या कर्माने किंवा तुमच्या सतकृत्याने नाहीये, तर तुमचं आणि देवाचं नातं हे प्रीतीचं नातं आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही जरी थोडके आहात तरी मला तुमचं हालेलुया आणि तुमच्या टाळ्या असल्याच पाहिजे. तुम्हाला कोणाचं बंधन नाहीये इथे. जोरदार येशूसाठी टाळ्या वाजवा. हालेलुया. म्हणा, मी मोकळा आहे, मी फ्री आहे, मी आनंदी आहे, देव माझ्याशी बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. येशूनी पहिला प्रश्न शिमोनाला विचारला. बघा, पेत्र शिमोन झालाय परत. आमेन. कळतंय? देवाच्या उपस्थितीपासून लांब गेलो ना तर जुना नाव परत येतं, जुन्या गोष्टी परत येतात. हालेलुया. पुन्हा एकदा वाचूया. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. हालेलुया. शिमोना, तू माझ्यावर प्रेम करत असशील तर माझी कोकरे चार. माझं ओझं उचल, कारण आता मी चाललोय आणि मी तुझ्यावर भरोसा ठेवत आहे. बरेच लोक आज इथे बसलेत, बरेच जवान इथे बसल्यात. बघा, मला तुम्ही अजिबात दिसत नाहीये, पण देवाचा आत्मा तुमच्याशी बोलतोय की देव तुला बोलवतोय. ही वेळ आहे. तुम्ही स्त्रिया असा, पुरुष असा, जवान असा, वृद्ध असा, तुमचं देवावर खरं प्रेम पाहिजे. कारण तुम्हाला सांगू, देवाने आपल्यावर खरं प्रेम केलं आणि देव त्या जवान मुलांना बोलवत आहे, त्या मुलींना बोलवत आहे की जे चुका झाल्या असतील त्या धरून बसू नकोस. जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर उठ आणि माझी सेवा कर. हालेलुया. कोण इथं जवान आहे जो स्वीकार करत आहे हे? हालेलुया. की जुनं ते होऊन गेलं आणि बघ, नवीन सुरुवात कर. हालेलुया. 3 वेळा पेत्राने येशूला नाकारलं आणि 3 वेळा देवाने, सगळ्यांना माहितीये, 3 वेळा देवाने त्याच्या मुखातनं कबुली करून घेतली, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो. आणि देवाने पेत्राची पुनर्बांधणी केली. आज देव देखील तुमची पुनर्बांधणी करणार आहे. तुमच्या आत्म्याची पुनर्बांधणी होणार आहे, तुमच्या प्रार्थनेची पुनर्बांधणी होणार आहे, तुमच्या चारित्र्याची पुनर्बांधणी होणार आहे, तुमच्या विश्वासाची पुनर्बांधणी होणार आहे, तुमच्या सेवकाईची पुनर्बांधणी होणार आहे. येशूच्या नावामध्ये मी घोषणा करते. कारण आपला परमेश्वर आपल्या कमजोरीत आपल्याला सोडून देत नाही. परमेश्वर आपल्या चुकांमध्ये आपल्याला सोडून देत नाही. हालेलुया. हालेलुया. होशे त्याचा 1 अध्याय 2 वचन, प्रेम कहाणी पाहूया. वाचूया. पहिला अध्याय 2 वचन. परमेश्वर होशेया बरोबर प्रथम बोलला. तेव्हा तो त्याला म्हणाला, जा, एक जारीनी बायको करून घे.
व जारकर्माची मुले आपली अशी करून घे. कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे. हालेलुया. होशे एक देवाचा दास आहे. मी तुम्हाला सांगू, मी अनेकदा हा अध्याय वाचते आणि अनेकदा हा अध्याय पुन्हा पुन्हा रिपीट करते आणि प्रत्येक वेळेस मला ह्या वचनातनं काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक वेळेस या वचनातनं मला देवाचा एक नवीन स्वभाव कळतो. हालेलुया. देवाचा स्वभाव आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तो काय आहे, तो कसा विचार करतो, तो कसा चालतो, तो कसा उठतो, त्याचं बघणं कसं आहे, हे सगळं विश्वासणाऱ्या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर होशेला म्हणत आहे, खरं तर परमेश्वर ह्या एक असं उदाहरण जगाला मांडत आहे आणि खरोखर त्या व्यक्तीला त्याच्यात ढकललंय. एक देवाचा पवित्र संदेष्टा, पवित्र दास, ज्याने कधी पाप केलं नाही, अशा एका दासाला तो सांगत आहे, होशे जा आणि एक अपात्र असलेली स्त्री करून आण, तिच्याशी लग्न कर. अपात्र, जिला किंमत नाहीये, जी तुच्छ लेखलेली आहे. हालेलुया. जा आणि अशी एक बायको करून आण. होशे याने कधीच पाप केलं नाही, एक असा धर्मी पुरुष, पण परमेश्वराच्या आज्ञेने, परमेश्वराने सांगितल्यानुसार एक अपवित्र अशी स्त्रीशी त्याने लग्न केलं. कोणी? होशेने. म्हणा, होशे. गोमेर नावाच्या बाईशी त्याने लग्न केलं. आणि तुम्हाला माहितीये, होशे 3:1. मग परमेश्वराने मला म्हटले, इस्रायल लोक अन्य देवाकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करीतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिजवर प्रेम कर. हालेलुया. तुम्ही जो पूर्ण अध्याय वाचला, पहिला अध्याय, गोमेरला त्याने लग्न करून आणली, त्याने तिला मान दिला, सन्मान दिला, त्याच्याद्वारे तिला मुलं झाली. पण तुम्हाला माहितीये, एक समय आला, गोमेर पुन्हा आपल्या कुकर्माकडे परत वळाली. ती पुन्हा होशेला सोडून निघून गेली. जेव्हा परमेश्वर आपल्याला बोलवतो, जेव्हा देव आपल्याला त्याच्या जवळ घेतो, जेव्हा तो आपल्याला वाढवतो, आपलं काय बोलवणं लई चांगलं नव्हतं की चला आपण लई धर्मी होतो, जरा खूप चांगले काम केले म्हणून आपल्याला येशू भेटला, असं काय नाही. किंवा मी लय धर्मी आहे म्हणून मी तुम्हाला उठवून इथे शिकवते, असं काय नाही. हालेलुया. आपण सगळ्यात घाणेरडे होतो म्हणून आज आपण इथं उभेत आणि इथं बसलोय. पेत्र म्हणतो तुमच्या सगळ्यांपेक्षा, पौलस म्हणतो तुमच्या सगळ्यांपेक्षा मी अधिक जास्त पाप केली आहेत. परमेश्वर होशेला बोला, अपात्र, जी तुझ्या लायकीची नाहीये किंवा तिच्या लाईफ मध्ये तू जावास अशा लायकीची ती नाहीये, अशा व्यक्तीला, अशा स्त्रीला तू लग्न करून आण. तर विचार करा, गोमेरने कितीतरी विश्वासाने होशे बरोबर राहायला हवं होतं. किती विश्वासाने की बापरे, माझी पात्रता नसताना देखील ह्या माणसाने माझ्या बरोबर लग्न केलं, मला मान दिला. होशेचा मान होता, संदेष्टाचा मान होता, भीती होती लोकांमध्ये. तसं आता तिला पण लोक विचारायला लागली. तिच्याबद्दल लोकांनी आता घाणेरडे विचार करणं बंद करून दिलं असेल, कारण होशे ओरडत असेल, तिला हात लावायचा नाही, तिच्याबद्दल कसं तरी बोलायचं नाही, तिच्याबद्दल घाण बोलायचं नाही, कारण आता ती माझी बायको आहे, मी तिच्याशी लग्न केलं आहे. हो की नाही? त्याला मुलं झाली.
नुसता देवाचा आवाज आला म्हणूनच काय त्यांनी लग्न नाही केलं. लग्न करताना त्याला वाईट वाटलं असेल, पण नंतर होशेची प्रीती गोमेरवर झालीच की, त्याला ती आवडायलाच लागली. हालेलुया. पण गोमेर पुन्हा मागं फिरली. गोमेर परत आपल्या चुकांमध्ये निघून गेली. गोमेरने परत तेच केलं जे ती जुनं करत होती. माहिती नाही तिला होशेकडनं कसली कमी पडली. होशेकडनं तिला कमी पडू शकते का? होशेने तिला मान दिला, सन्मान दिला, धन दिलं. हालेलुया. पण तरी सुद्धा गोमेर फिरली. तरी सुद्धा एक विश्वासणारा फिरतो. येशूनी सगळं देऊन सुद्धा एक विश्वासणारा पुन्हा चुका करतो. तारण मिळून सुद्धा, शांती मिळून सुद्धा, देव उत्तर देऊन सुद्धा एक सेवक पडतो. एक विश्वासणारा पडतो, मागे पुन्हा आपल्या कर्माकडे जातो. ती गेली आणि ह्या वेळेस नुसतं गेलीच नाही, तर तिने स्वतःला विकत दिलं. विकत. आपण देखील काही कृत्य करून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये शैतानाला विकत देऊन टाकतो. घे शैताना, माझ्या जीवाचा ताबा घे, माझ्या शरीराचा ताबा घे, माझ्या विचाराचा ताबा घे. घे, मी तुझाच आहे, घे. कळतंय? गोमेरने तेच केलं. होशेला काही क्षणात माहिती नाही तिला काय झालं. असं लिहिलंय, तिला तिचे जुने मित्र आठवले. तिला तिचं जुनं जीवन आठवलं. कधी कधी प्रभू मध्ये असताना, विश्वासात असताना आपल्याला जुन्या गोष्टी फार आवडायला लागतात. अरे काय भारी दिवस होते ते, अरे काय मजा होती तिथे, असं करायचो, तसं करायचो. तिला ते आठवलं आणि ती होशेला सोडून निघून गेली. मला नाही माहिती तुम्हाला कळतंय का नाही, पण तरी सुद्धा होशे तिला घ्यायला परत गेला. होशे रडू लागला, देवा तू मला लग्न करायला लावलंस, मग माझं प्रेम झालं तिच्यावर, आता हे मुलं झाली आणि ती मला सोडून निघून गेली. मग परमेश्वर म्हणतो, हो का होशे, त्रास होतोय तुला? तसाच मला होतो जेव्हा माझे लोक मला सोडून निघून जाता. तुला त्रास झाला, तू म्हणतो या मुलांना कोण सांभाळील? ती निघून गेली. मी देखील तुला आशीर्वादित केलं, तू त्या आशीर्वादाला विसरला. माझे लोक मी दिलेल्या आशीर्वादाला विसरून मला सोडून निघून गेले. होशे, मला देखील असाच त्रास होतो. पण तुम्हाला माहितीये, तरी देवाचं प्रेम इथे संपलेलं नाहीये. त्याने मुळात गोमेरच करायला लावली होती, कारण त्याला त्याचं प्रेम दाखवायचं होतं. त्याने होशेला सांगितलं, असं नाही सांगितलं की पात्र असणारी व्यक्ती करून आण. त्याने सांगितलं की जी अपात्र आहे तिला करून आण. हालेलुया. आपण अपात्र होतो, आपण पापी होतो, आपण तुच्छ लेखलेले होतो, आणि येशूने आपल्याला त्याच्या प्रेमाचं व्यक्ती केलं. तुम्ही तुच्छ लेखलेले नाही, तुम्ही त्याच्या आवडीचे लोक आहात, तुम्ही त्याच्या प्रेमाचे लोक आहात. हालेलुया, हालेलुया. होशे 3:1 मध्ये सांगतं, परमेश्वर होशेला बोलला, जाय आणि तिला परत घेऊन ये, जिथे कुठे ती आहे तिला परत घेऊन ये होशे. आणि बायबल असं सांगतं, येशू देखील 99ला सोडून एक भटकलेल्याला शोधायला आला. हालेलुया. देव आपला त्याग करत नाही, देव आपल्याला सोडत नाही. त्याचं खरं प्रेम आहे आपल्यावर. परमेश्वर काय बोलतो होशे 3 मध्ये वाचूया. त्याचं प्रेम बघा किती खोल आहे.
मग परमेश्वराने मला म्हटले, इस्रायल लोक अन्य देवाकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरितात, तरी 14. त्यांच्यावर कारण पुष्कळ दिवसपर्यंत एक इस्रायल मिनिट. लोक होशे 2:14 वाचूया. यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलीन. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन, आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन. ती आपल्या देवाची त्याच्या लोकांबरोबर इतकी प्रीती आहे, इतकी प्रीती आहे की तो आपल्याला एका नात्यामध्ये जोडत आहे. देव म्हणतो, होशे तू जसा पती आहेस तसा मी माझ्या लोकांचा पती आहे. माझी कलीसिया माझी पत्नी आहे. तुम्ही येशूचे प्रियकर आहात. हालेलुया. तुम्ही कोण आहात? येशूचे प्रियकर. मला सर्वात आवडलेलं ते हे म्हणजे वचन 18. त्या दिवशी इस्रायल करिता मी वन पशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव याबरोबर करार करीन. देशातून धनुष्य, तरवार व युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखासमाधाने राहतील असे मी करीन. पुढे वाचू. मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त असे करीन. धर्माने व न्यायाने व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. हालेलुया. परमेश्वर इथे बोलत आहे की मीच माझ्या लोकांना नीतिमानाने चालवायला शिकविल. मी इतकं प्रेम करतो माझ्या लोकांवर की मीच त्यांच्या अवतीभोवती कृपेचं कुंपण घालील. ते चुकले जरी तरी माझं प्रेम चुकणार नाही. हालेलुया. एक माकड होतं. माकडाला ओळखतं सगळे. एक माकड होतं आणि फांद्यांवर झाडावर उड्या मारत 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 है ना. माकडाचं काय स्वभाव किंवा माकडाचा गुण काय? उड्या मारणं. माकडामध्ये टॅलेंट काय? उड्या मारणं. हालेलुया. आणि ते उड्या मारतंय ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, आणि अचानक ते एका कोवळ्या फांदीवर उडी मारतं आणि खाली पडतं जोरात. अशा फांदीवर उडी मारतं, काय करतं ते? खाली पडतं. मग मला सांगा, त्या माकडाने परत झाडावर जायला पाहिजे की नाही? हा, जायला पाहिजे की नाही? का बरं? पण तो पडला ना जोरात. एक माकड ज्याला एक्सपिरियन्स आहे उड्या मारायचा, त्याच्या बाप दादाच्या जमान्यापासून करत आलाय तो, पण तरी तो पडला. आणि आता पडलाय, त्याची बेइज्जती झाली आहे. मग काय केलं पाहिजे? त्यांनी सोडून दिलं पाहिजे की नाही? हा की नाही? 10 मिनिटात सोडणार आपण. हा की नाही? होय. उड्या मारणं सोडून दिलं पाहिजे. झाडावर जाणं सोडून दिलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडनं चुका घडतात, आपण देवाची लेकरं आहेत की नाही? देव कधी हार मानतो? हा की नाही? मग आपण हार मानली पाहिजे का? पुढे जा येशूच्या नावात. हालेलुया. पुढे जा, हार मानू नका. हालेलुया. देवाने गोमेरला सोडलं नाही, होशेनी गोमेरला सोडलं नाही, तसंच देव आपल्याला सोडत नाही. तो आपल्याला त्यागत नाही. बायबल मध्ये ही आज्ञा आहे. यशाया 43 मध्ये ही आज्ञा आहे की जुनं ते होऊन गेलं आहे, त्याला आठवण पण ठेवू नकोस. हालेलुया. तुझ्या जीवनाच्या हालातीच्या गोष्टी झाल्या, त्याला आठवण करू नकोस. तू जे गमावलंयस त्याला आठवण करू नको. तुला जर कोणी दुखवलंय त्याला आठवण करू नकोस. पहा, आज आता या क्षणी मी नवीन सगळं करत आहे. हालेलुया. परमेश्वर नवीन करणारा परमेश्वर आहे.
देवाने पेत्राला नवीन केलं, त्याने नाकारून सुद्धा त्याला नवीन केलं, त्याचा अभिषेक नवीन केला. हालेलुया. त्याला एक नवीन स्पिरिट दिला, एक नवीन विश्वास दिला. आणि तोच पेत्र ज्याने येशूला नाकारलं, तोच येशूसाठी मेला. असा प्रचार करायचा की एका वेळेस 3-3 हजार लोक येशूकडे वळायचे. हालेलुया. आज मला माहिती नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात. येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुम्हाला असं उपयोगात आणेल की आज तू जर पडलाय, अनेक पडलेल्यांना उचलशील येशूच्या नावात. आज जर तू हारलेला आहेस, निराश आहेस, अनेक निराश लोकांना तुझ्याद्वारे आशा मिळेल. हालेलुया. पण तू हार मानू नकोस. शेजारच्याला म्हण, हार मानू नकोस. देवाचं प्रेम कधी बदलत नाही. हालेलुया. येशूने पेत्राची पुनर्बांधणी केली, गोमेरची पुनर्बांधणी झाली. तुम्हाला माहितीये, जेव्हा तिला परत आणलं तेव्हा तो तिला काय बोलला? होशे, आता कुठे जाऊ नको, काही दिवस माझ्या बरोबर एकटी थांब आणि मी सुद्धा तुझ्यासाठी थांबेल. जा आणि देवाबरोबर एकांत वेळ घालवा, कारण परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. देव वाट पाहते की आज येईल हा प्रार्थनेला, आज येईल हा माझ्या उपस्थितीमध्ये बसेल, आज ही व्यक्ती माझ्या उपस्थितीमध्ये बसेल. पण आपण काय करतोय? पळ काढतोय, देवाच्या उपस्थितीपासून पळ काढतोय. हालेलुया. रोमकरास पत्र त्याचा 9 अध्याय 11 वचन. मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्यांच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. हालेलुया. हालेलुया. मुलं अजून जन्मलेली सुद्धा नव्हती, तरी देखील बायबल असं सांगतो, तरी देखील देवाने त्यांच्यासाठी योजना बनवलेल्या होत्या. त्यांच्या सत्कर्मामुळे त्यांच्यासाठी योजना बनवलेल्या नव्हत्या, तर ते ऑलरेडी त्या योजनेसाठी बोलवले गेलेले होते. हालेलुया. ही गोष्ट आहे एसाव आणि याकोबची. आपल्याला वाटतं की याकोबाने कसं निवडलं, कशी घेतली? लबाडीनी, है ना? जो हक्क होता, मोठ्या मुलाचा हक्क याकोबाने लबाडीने ओढून घेतला. पण खरं तर याकोब हा देवाने आशीर्वादित करण्यासाठी निवडलेलाच होता. कधी कधी आपल्याला वाटतं ना, कदाचित प्रभू बाय मिस्टेक मला ही ब्लेसिंग मिळाली, मी ह्या योग्यतेचं नाहीये परमेश्वरा, चूक झाली असेल. देवाकडनं कधीच मिस्टेक होऊ शकत नाही. तुम्हीच आहात ते जे तुमच्या परिवाराचे उद्धाराचे कारण बनणार आहात. तुम्हीच आहात ते जे तुमच्या नगराचे उद्धाराचे कारण बनणार आहात. होय, तुमच्याचद्वारे परमेश्वर संजीवन आणणार आहे. होय, तुझ्याचद्वारे परमेश्वर तुझ्या पडलेल्या लोकांना उचलणार आहे. हालेलुया. याकोब काय चुका करणार होता, ह्यावरून याकोबाला आशीर्वाद नाही मिळाला. हालेलुया. बायबल सांगतं याकोब हा त्याला पहिलेच पाचारण होतं. याकोबाला पहिलेच देवाने बोलवलेलं होतं. हालेलुया. मला माहिती नाही जर आज तुम्ही पहिले आणि नवीन असाल की प्रभू का मीच या ठिकाणी का बोलवलं गेलो, मी आज हे वचन का ऐकत आहे. देव तुला एकच सांगत आहे, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. मी तुला बोलवलेलं आहे मोठे काम करण्यासाठी. आज इथं जेवढे लोक बसलेले आहेत, याचं कारण काय? जे थोडके लोक बसले आहात, मी प्रॉफिटिकली बोलत आहे, मी जे आत्म्यात पाहते ते बोलत आहे. तुम्ही सगळे जण पाचारण केलेले लोक आहात, देवाने बोलवलेले लोक आहात. तुम्ही साधे लोक नाहीत. खूप निवडक लोक इथं बसलेले आहेत आणि तुम्ही देवाच्या सेवकाईसाठी बोलवलेले लोक आहात. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियांनो, सेवकाई म्हणजे पुलपीट आणि वचन नाहीये. हालेलुया. प्रत्येक जे तू ख्रिस्तासाठी करतो, प्रत्येक गोष्ट, ती कोणती गोष्ट असो, ती पुलपीटवर झाडू मारणं असो, ते चर्चचं बाथरूम धुणं असो,
ती प्रत्येक सेवा आदरणीय सेवा आहे. हालेलुया. आणि तुझं पहिलं काम, जा आणि तुझी साक्ष इतरांना दे. जा, जे देवाने तुझ्या जीवनात काम केलंय ते इतरांना सांग. आजही तुझ्या जीवनात जर अजून विशेष असं काम झालेलं नाहीये, तुम्ही परमेश्वराची वाट पाहत आहात की हे प्रभू कधी माझ्या प्रार्थनेचं उत्तर देशील, हे प्रभू कधी माझ्या समस्या दूर होतील. इयोबाची आठवण करा. इयोबाचं सगळं काही संपलं. इयोबाची मुलं मेली, इयोबाची संपत्ती गेली, त्याचे गुरढोरं मेली, त्याची मॅरिड लाईफ सुद्धा डिस्ट्रॉय झाली. पण तरी त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली. तरी त्याने प्रार्थना करणं सोडलं नाही. हालेलुया. परिस्थिती काही असू द्या प्रियांनो, प्रार्थना करणं सोडू नका. परिस्थिती काही असू द्या, इतरांसाठी काहीतरी चांगलं करणं सोडू नका. एक ना एक दिवस तुझ्या जीवनामध्ये परमेश्वराची वेळ येईल आणि जे तू गमावलंय ते दुप्पट तू प्राप्त करशील येशूच्या नावात. जे तुम्ही गमावलंय, पण देवाशी नातं सोडू नका, देवाशी नातं तोडू नका. हालेलुया. का सांगते मी? कारण त्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे. माकड फांदीवरून उड्या मारता मारता खाली पडला आहे म्हणून तो उड्या मारणं सोडत नाही. हालेलुया. चुका झाल्या जरी असतील तरी देवावर प्रीती करणं सोडू नका. त्याचं प्रेम अगापे प्रेम आहे. त्याचं प्रेम, त्याला कोणतीही कंडिशन नाहीये. हालेलुया. आज रात्रीच प्रभू जवळ बसा, काही वेळ काढा. बघा तो तिला काय म्हणतो, होशे गोमेरला म्हणतो, काही दिवस कुठंच जाऊ नको, माझ्या समोर बस. मी पण कुठंच जात नाही, मी तुझ्यासाठी थांबून राहतो. हालेलुया. ह्या एका वाक्याने माझं हृदय पूर्णपणे बदलून गेला. परमेश्वर म्हणतो की काही दिवस कुठं जाऊ नको, थांबून राहा, माझी वाट पहा. वाट पाहणं म्हणजे प्रार्थना करणं. वाट पाहणं म्हणजे प्रार्थना करणं. जर तुम्ही अनेक दिवस झाले प्रार्थना जीवन घालवलेलं नाहीये, आजच देवाजवळ जा, आजच प्रार्थना कर, आजच परमेश्वराजवळ बस. पळू नका. पळून काही मिळणार नाहीये. खूप लोक पळ काढतात, नाही आता नाही ऐकणार देव, बहुतेक देव रागवलाय, बहुतेक देवाला काम नाही करायचं. संयम धर. प्रत्येक क्षेत्रात संयम धरा. आज कठीण काळ आहे, प्रार्थना करताय, उपवास करताय, सगळं चांगलं आहे, पवित्रतेत आहे, पण तरी पण प्रॉब्लेम सुरूच आहे. संयम धरा. देव काहीतरी मोठं करणार आहे जे तू विचार सुद्धा करू शकत नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, आपण एक चित्र येतं. एकाचं जे झाड होतं, गाजराचं जे वरचं झाड होतं ना, गाजराचा वरचा पाला खूप घमघमीत आणि मोठा होता, आणि एकाचा फार छोटासा होता है ना. ज्याचा घमघमीत आणि मोठा होता तो म्हणतो, वाह काय माझं गाजर है ना, किती असं छान असेल. पण एकाचा एवढा कोंब छोटासा पाला होता. त्याला वाटलं काहीतरी झालं, ते पाणीच मिळालं नाही, खतच मिळालं नाही, काहीतरी गडबड आहे. पण जेव्हा ते उखडण्यात आलं तेव्हा ज्याचे थोडा पाला दिसत होता, त्याचं जे गाजर होतं ते जे खालून ते खूप मोठं होतं. हालेलुया. कदाचित आज आशीर्वाद दिसत नसतील, पण देवाने तुझ्याबद्दल ज्या योजना बनवल्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. हालेलुया. त्याला वेळ लागला तरी थांबून राहा. शेजारच्याला म्हण थांबून राहा. परमेश्वर मोठं काम करणार आहे. मी असंच बोलत नाही. हालेलुया. थांबून राहा. चुका घडल्या असतील पण थांबून राहा, पळू नका. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही गेले हप्ताभर झाली प्रार्थना केलेली नाहीये, उगाच स्वतःला जास्त आता दोष देत बसू नको. आज रात्र तुझी आणि देवाची नेमून टाक. हालेलुया. काही करा पण देवाबरोबर बसा आणि बघ परमेश्वर तुला भेटणार आहे, तो उत्तर देईल. हालेलुया. प्रार्थनामय जीवन मजबूत ठेवा. आमेन. परमेश्वराची तुमच्यावरची खरी प्रीती आहे ती कशानेही कमी होणार नाही. हालेलुया.
ती कधीच कमी होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही पाचारलेले लोक आहात. देवाने तुम्हाला बोलवलं आहे. तुमचे चांगले कर्म पाहून देवाने तुम्हाला निवडले नाही. तुमचा जन्म झालेला नव्हता तरी सुद्धा तेव्हापासूनच देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे. हालेलुया. माझ्या भावांनो, बहिणींनो, देवाच्या लोकांनो, देवा जवळ या. काही होऊ द्या, किती बिघडू द्या, म्हणजे काही होऊ द्या, पण जा, गुडघ्यावर जा आणि प्रभूला म्हणा, होय मी आलोय तुझ्या जवळ. पुन्हा एकदा मी नम्र होतो, पुन्हा मी माझ्या चुका कबूल करतो आणि मी तुझ्याकडे आलोय. हालेलुया. खूप लोक देवाकडनं उत्तर मिळत नाही म्हणून प्रभूपासून दूर निघून जाता. असं करू नका. देव उत्तर देणारा परमेश्वर आहे. देव खोटा देव नाहीये. येशू खोट बोलत नाही. हालेलुया. त्याच्या मुखातून जे निघालं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही. जसा आज पाऊस पडला आणि पावसाने त्याचे परिणाम दाखवले, तसं जेव्हा ख्रिस्ताची कृपा तुझ्यावर होईल त्याचे परिणाम तुझ्या जीवनामध्ये दिसतील. हालेलुया. जेव्हा परमेश्वराचा अनुग्रह तुझ्या जीवनावर होईल त्याचा परिणाम दिसेल. येशू ख्रिस्ताच्या नावात मी घोषणा करते, प्रभू येशू ख्रिस्ताची अखंड कृपा तुमच्यावर आली आहे. त्याचं प्रेम तुमच्यावर आलं आहे. या आपल्या जागेवर उभे राहा. काही क्षणासाठी जर आपण देवापासून लांब पळालोय, जर आपण चुकांमध्ये गुंतून बसलो, प्रभूचं काम करणं सोडून दिलं, त्याच्या उपस्थितीमध्ये बसणं सोडून दिलं आहे, त्याच्या उपस्थितीला नाकारलं आहे, पेत्रासारखं काही कृत्य करून येशू ख्रिस्ताला नाकारलं आहे, गोमेर सारख्या जुन्या स्वभावाचा आपण परत गेलो आहे, प्रभू म्हणतो आता ते परत आठवू नको, ते विसरून जा. बघ माझं प्रेम तुझ्यावर तेवढंच टिकून आहे. विसरून जाते सगळं. थँक्यू जीसस. आपले नेत्र बंद करा, आपले हात वर करा आणि ही वेळ आहे परमेश्वराजवळ जाण्याची. परमेश्वर म्हणतो, मी तुला नवीन मन देईल, मी तुझ्यावर शुद्ध पाणी शिंपडील, तू माझ्या कृपेचा महान अनुभव घेशील. याही वेळ देवाची आणि तुमची आहे. ही वेळ परमेश्वराची आणि तुमची आहे. शैतान येतो आणि सतत विश्वासणाऱ्यांच्या मनाला, सतत त्यांच्या हृदयाला टोचणी लावत असतो. तू गुन्हा केलायस, तू चुका केलायस, तू अभिषेकाचा नकार केलाय, तू योग्यतेचा नाही. परमेश्वर म्हणतो, तुझी योग्यता पाहून मी तुला निवडलेलं नाहीये. माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मी तुझी निवड केली आहे. त्याचं प्रेम खरं प्रेम आहे प्रियांनो. जेव्हा तू आगीतून जाशील तू जळणार नाहीस, तू पाण्यातून जाशील तू डुबणार नाहीस. शत्रूचे कोणतेच हतियार तुझ्यावर मी प्रबळ होऊ देणार नाही, असं प्रेम आहे त्याचं. नासरतकर येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमच्या जीवनावर परमेश्वराच्या कृपेची घोषणा करते. जे तुम्ही करू शकत नव्हते त्याच्या कृपेद्वारे तुम्ही करू लागाल येशूच्या नावात. जे तुमच्याकडून होत नव्हतं, देवाची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. पौलाच्या पोटामध्ये सतत दुखायचं, सतत त्याच्या पोटात काटा टोचल्यासारखं व्हायचं. त्याने देवाकडे अनेकदा प्रार्थना केली, हे देवा मला बरं कर, माझं पोट बरं कर, हा जो टोचणारा काटा माझ्या पोटातनं काढून टाक. तेव्हा परमेश्वर पौलाला म्हणाला, माझा अनुग्रह तुझ्यासाठी पुरेसा आहे. मी आज तुमच्यावर घोषणा करते, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, ती परिस्थिती कर्जाची असो, आजाराची असो, अपवित्रतेची असो, विस्कटलेली असो, देवाची कृपा इथून पुढे तुला पुरेशी आहे. तू देवाच्या कृपेने पुढे जाणार आहेस. तुला थांबवणारं कोणी नाही. येशूच्या नावात मी घोषणा करते, देवाच्या कृपेने तुम्ही आरोग्यात येत आहात.
परमेश्वराची कृपा तुम्हाला पुरेशी आहे. तुझ्या घरात, तुझ्या परिवारात, लेकरांसाठी, सेवकाईसाठी, तुझ्या प्रत्येक कामात देवाची कृपा आजपासून तुला लाभणार आहे. देवाने तुम्हाला साधं गोष्टीसाठी पाचारण केलेलं नाहीये, मोठ्या गोष्टीसाठी. याकोबाचं पाचारण आशीर्वादासाठी झालं. देवाने त्याला जनरेशन साठी आशीर्वादित केलं. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही तुमच्या पिढीसाठी आशीर्वादाचं कारण ठरत आहात. येस, मी घोषणा करते, रिसीव्ह करा. तुम्ही तुमच्या पिढीसाठी आशीर्वादाचं कारण होत आहात. तुमच्या शहरासाठी आशीर्वादाचं कारण होत आहात. स्वतःला छोट समजू नका, स्वतःला कमजोर समजू नका. तू कसाही असला तरी देवाने तुलाच बोलवलेला आहे, तुलाच निवडलं आहे. का बरं? देवाला माहिती नव्हतं का तुम्ही काय चुका करणार आहेत? देवाला माहिती होतं, पण तरी देवाला तुझ्यावर अजूनही विश्वास आहे की तूच आहेस तो जो माझ्यासाठी जगेल. देवाला माहिती होतं पेत्र नाकारणार आहे, येशूला माहिती होतं पेत्र नाकारणार आहे, पण येशूला हे पण माहिती होतं की हाच पेत्र माझ्यासाठी जीव देखील द्यायला तयार राहणार आहे. हालेलुया. आज तुम्ही देवाचं प्रेम घेऊन जात आहात. मला माहिती नाही तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये स्वतःला पडलेलं बघत आहात. कोणती परिस्थिती आज तुम्हाला कमजोर करत आहे? कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला मागं खेचत आहात? काय गोष्ट तुम्हाला रडवत आहे, त्रास देत आहे? प्रभू म्हणतो, तीच तुझी कमजोरी मी तुझी साक्ष बनवी. तीच तुझी कमजोरी तुझी गवाही होईल. तीच तुझी कमजोरी तुझे आशीर्वाद होतील. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी प्रभूला धन्यवाद देते आजच्या दिवसासाठी की तुमची आणि माझी भेट झाली. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणा परमेश्वराचं प्रेम, त्याचा अनुग्रह, त्याची कृपा ही माझ्या बरोबर सदैव आहे. हालेलुया, हालेलुया. आपण ते एक मेंढरू आहोत जे भटकलं होतं आणि ज्याला येशूनी शोधलं. म्हणा मी ते मेंढरू आहे जे भटकलं होतं, ज्याला येशूनी शोधलं. आणि नुसतं शोधलंच नाही तर काय केलं? खांद्यावर बसवलं आणि घेऊन गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती अधिक प्रेम मिळालं त्या भटकलेल्या मेंढराला की तो येशूच्या खांद्यावर आता जात आहे. तुम्ही देखील येशूच्या खांद्यावर लाडक्या बाळासारखे बसलेले आहात. बिलीव्ह करा येशूच्या नावामध्ये. हालेलुया. होय, तुम्ही येशूचं बाळ आहात. तुम्ही त्याचे प्रियकर आहात. त्याने तुमच्यावर प्रेम केलं आहे. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.